सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। ऑल इंडिया रिपोर्टर्स असोसिएशनच्या वतीने सोलापूर पोलीस आयुक्तांना निवेदन सादर। सर्व पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना तात्काळ संरक्षण देण्यात यावी या मागणीसाठी सोलापूर शहर जिल्ह्यात सर्व पत्रकार, क्षेत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावर हल्ले वाढत चाललेले असून तात्काळ पत्रकारांना संरक्षण देणारा विधेयक मंजूर असून त्याप्रमाणे कारवाई करण्यात यावा। नुकताच सोलापूर शहर जिल्ह्यात पत्रकार सैफन शेख, पत्रकार प्रसाद जगताप, माहिती अधिकार कार्यकर्ता सिद्धाराम नादरगी यांच्यावर हल्ले व धमकी देण्याचा काम चालू असून अशा घटनेचा तात्काळ दखल घ्यावी अशा आशयाचे निवेदन विजयकुमार उघडे शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने माननीय पोलीस आयुक्त यांना भेटून समक्ष निवेदन देण्यात आला। यावेळी या शिष्टमंडळामध्ये युनुस अतार, सिद्धाराम नादरगी, महेंद्र शिरसट, मुसा अतार, दत्ता भोसले, नागनाथ शिंदे, सुशीलकुमार गजले, गणेश भालेराव, फिरोज शेख, यशवंत पवार, सूर्यकांत वनकडे, प्रसाद जगताप यासह बहुसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते। तो देखील बातमीच्या लावण्याच्या परवाना होता, तर का बातमी लावला, काय असे हुज्जत घालून काही गुंडाने त्यांनाही मारण केलेले आहे। तर सोलापुरामध्ये मागील काही दिवसामध्ये बरेच काही राजकीय गुंड व अधिकाऱ्यांनी पाळलेले गुंड जे आहेत त्या गुंडाकडून खऱ्या बातम्या लावणाऱ्या व निष्ठावंत प्रामाणिकपणे पत्रकाराचे काम करणाऱ्या पत्रकारावरती जीवघेणे हल्ला होत आहे। तर असे प्रकार वाढलेले आहेत। माननीय पोलीस आयुक्त व भारताचे गृहमंत्री व महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी जातीनं लक्ष देऊन पत्रकारांना संरक्षण कायदा लागू झालेला आहे, पण तो कायदा अंमलात येत नाही। तरी तसा कायदा हे अंमलात आला पाहिजे। सर्व पत्रकार बंधू, माझे सर्व दैनिकचे पत्रकार असतील, न्यूज चॅनलचे असतील, पोर्टलचे असतील, युट्यूब चॅनलचे असतील, साप्ताहिक, मासिक, पाक्षिक सर्व पत्रकार असतील, सर्वांना अन्याय झाला त्यांना न्याय मिळावा हे माझे ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशन व पत्रकार सुरक्षा समिती, पत्रकार संरक्षण समिती व विविध पत्रकारच्या संघटना, सामाजिक कार्य संघटना आहेत, त्यांच्याकडून माझे माननीय पोलीस आयुक्त साहेबांना विनंती आहे।